दादा पुराच्या प्रसंगामध्ये तुम्ही जे केलं त्यानंतर तुम्हाला खूप जणांचे फोन आले, पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा सुद्धा आला, पण असा एक फोन कौतुकाची थाप देणारा की जे बघून तुम्हाला वाटलं की आज खरंच मी केलं ते आता जिंकलं. एक विचार करा, श्रीपाल सबनीस असतील, हेमंत देसाई साहेब असतील, तुमचे निखिल बागळे साहेब असतील, पुन्हा म्हणजे आता ही माणसं, आता श्रीपाल सबनीसांचा एक सत्कार होता पवार साहेबांच्या कार्यक्रमाला मी गेलो, ती काय भाषेत बोलतात राजकीय लोकांबद्दल मी ऐकलंय. तो प्रसंग सांगा सर, दादा प्रसंग सांगा की त्यांचा फोन आला ते काय बोलले तुम्हाला. श्रीपाल सबनीस साहेब मला म्हणले की असा खासदार पाण्यात जाऊन एखाद्या माणसाचा जीव वाचवतोय म्हणजे असं घडलंय ह्याच्यावर विश्वास बसत नाही म्हणले माझा. पण ती व्हिडिओ बघितल्याच्या नंतर ते प्रूफ झालं म्हणले त्याचं. पण आजच्या राजकीय व्यवस्थेबद्दल लोकांमध्ये जी चीड निर्माण झाली आणि लोकाला राजकीय नेतृत्व असेल त्याच्याबद्दल जी एक काय म्हणायचं आपली अविश्वासाचं वातावरण किंवा केवळ हे फक्त ह्यांच्या मतापुरतेच आहेत, हे ह्यांच्या निवडणुकीपुरतेच आहे, ह्यांचं भागलं की पुन्हा हे आमच्याकडे लक्ष देत नाहीत, ही जी भावना तयार झाली त्याच्यात ही आशेचा किरण आहे म्हणले की लोकांना राजकीय माणसाबद्दल पण आपुलकी वाटावी, प्रेम वाटावं अशी तुझी कृती होती म्हणले. आणि त्या कृतीनं तू माझंही मन जिंकलं म्हणले. मी कधी राजकारणाबद्दल फारसं चांगलं बोलत नाही पण तुझ्याबद्दल बोलावंसं वाटते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.